नमस्कार मित्रांनो, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, समाज कल्याण विभागामार्फत 100% अनुदानावरती झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन देण्यासंदर्भात अर्ज मागवण्यात आलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणते कागदपत्र आपल्याकडे हवे आहेत किंवा कशा पद्धतीने अर्ज करता येतील, कुठे अर्ज करता येतील याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा, चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट माहिती या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 100% अनुदानावरती झेरॉक्स मशीन 31 मार्चपर्यंत अर्ज करण्यासंदर्भात लोकमत या न्यूजपेपरवरती दिव्यांग व्यक्ती व मागासवर्गीय लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या संदर्भात बातमी जाहीर झालेली आहे। जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय लाभार्थी दिव्यांग व्यक्तीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। त्याचाच एक भाग म्हणजे 100% अनुदानावरती झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन वाटप केले जाते। त्यासाठी गरजू व्यक्तींची 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याची त्यांनी सूचना काढलेल्या आहेत। दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीय लाभार्थ्यांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती साधण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात। त्याच धर्तीवर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई मशीनसाठी अनुदान मिळते। लाभार्थ्यांनी झेरॉक्स मशीन शिलाई मशीन विकत घेऊन त्याद्वारे स्वतःचा व्यवसाय करावा, यातून त्यांची प्रगती साधावी हा प्रशासनाचा मुख्य हेतू आहे। या योजनेसाठी गरजूंनी 31 मार्चपर्यंत अर्ज करण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आता झेरॉक्स मशीनसाठी 100% अनुदान दिले जाणार आहे। झेरॉक्स मशीन घेऊन कोठेही व्यवसाय करू शकतो। दिव्यांग व्यक्तींनाही या व्यवसाय करणं शक्य आहे। त्यासाठी दिव्यांग व्यक्ती मागासवर्गीयांसाठी 10% अनुदानावर झेरॉक्स मशीन तसेच शिलाई मशीनसुद्धा 100% अनुदानावरती दिली जाणार आहे। यामध्ये लाभार्थी व्यक्ती महिला तसेच पुरुष कोणीही असू शकतात। तर 31 मार्चपर्यंत हे अर्ज करण्यास सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला कोणते निकष या योजनेसाठी लावण्यात आलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे लाभार्थी हा मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा, 18 ते 60 वर्षातील असणे गरजेचे आहे। त्याच्याकडे 1 लाखाच्या आत वार्षिक उत्पन्नाचा दाखला अत्यंत आवश्यक आहे। तसेच गरजूंसाठी तुम्हाला मुख्य म्हणजे कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत तर त्यामध्ये जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, ग्रामपंचायतचा ठराव, शाळासोन दाखला आणि उत्पन्नाचा दाखला अशा अनेक कागदपत्रांच्या संदर्भात तुम्ही विविध नमुन्याचा अर्ज सादर करून तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत। आता गरजू व्यक्तींनी 100% अनुदानावर झेरॉक्स आणि शिलाई मशीन वाटप केले जाते। यासाठी गरजूंनी अर्ज करण्यासंदर्भात शिरीष बनसोडे अतिरिक्त मुख्य अधिकारी यांनी या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। आता विशेष म्हणजे ही योजना जी आहे ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे असा सगळ्यांना प्रश्न पडला असेल तर जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जालना जिल्ह्यातलं रहिवासी असणं खूप गरजेचं आहे आणि अशा लोकांनी त्या ठिकाणी जाऊन अर्जाचा PDF स्वरूपात अर्ज प्रिंट मारून तो सविस्तरपणे भरावा आणि संबंधित कागदपत्र त्याला जोडावे आणि त्या ठिकाणी सादर करावं। विशेष म्हणजे हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सुविधा नाही आहे, तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करता येईल। अशा पद्धतीने मित्रांनो सदर व्हिडिओ जालना जिल्ह्यातील किंवा जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता। तुमचे जे समाज कल्याण विभाग असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की बाबा अशा जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे, आपल्या जिल्ह्यांमध्ये अशी काही योजना सुरू झालेली आहे का। जर झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल। महत्त्वाची माहिती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मित्रांनो, जर चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा, चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, नवीन व्हिडिओसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र।